सांस्कृतिक शहरात शिक्षणाचे केंद्र असलेलं पुणे स्वच्छ शहर म्हणूनही ओळखलं जातं। 2 वर्षापूर्वी केंद्र सरकारनं राबवलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पुण्याला 5 स्टार रँकिंग मिळालं होतं। राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून मुंबईनंतर पुण्याला मान मिळाला होता। पण 2025 मध्ये स्वच्छ पुण्याला बकालपणाचं ग्रहण लागलंय। त्याचं कारण आहे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरतंय। याबाबत सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत, मात्र प्रशासन ढिम्म आहे। त्यामुळे भर पावसाळ्यात पुणेकरांची कचऱ्यांनी कोंडी केली आहे। नमस्कार, मी राजेश सावंत, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो। राज्यातील निम्मे लोक शहरात वास्तव्य करतात। पुणे ही चोहूबाजूनी वेगानं पसरत आहे। त्याच प्रमाणात कचराही फुगत आहे। दररोज हजारो टन कचरा निर्माण होतोय। कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा बनत चाललाय। नियोजन नसल्यानं महत्त्वाचे प्रकल्प बंद पडलेत, त्यामुळे उर्वरित प्रकल्पांवर प्रचंड ताण येतोय। यातच पुणे महानगरपालिकेनं कोथरूड येथील कचरा डेपोची 4 एकर जागा महामेट्रोला देण्याचा निर्णय घेतलाय। कोथरूड, वारजे आणि कर्वेनगर भागातील कचऱ्याची समस्या अधिकच गंभीर झाली आहे। पावसाळ्यामुळे ओल्या कचऱ्याचे प्रमाण वाढले। कचरा संकलन, हस्तांतरण आणि प्रक्रियेला मोठे अडथळे निर्माण झाले। कचरा हस्तांतरणासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यापूर्वीच ही जागा मेट्रो प्रकल्पासाठी देण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। शहराच्या अनेक भागात कचरा संकलन केंद्र उभारलेत, पण तिथं कचऱ्याचे ढिगावर ढीग साचतायत, त्यामुळे अस्वच्छतेचं प्रमाण वाढलंय। या भागातील नागरिक कचऱ्याची दुर्गंधी आणि लागणाऱ्या आगीच्या धुरामुळे त्रस्त आहेत। याबाबत सजग नागरिक मंच पदाधिकारी तसेच त्या भागातील स्थानिक नागरिक सतत आवाज उठवत आहेत, मात्र प्रशासनाला काही फरक पडत नाही। सजग नागरिक मंच अध्यक्ष विवेक वेलणकर सांगतात, पुण्यातील काही कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत, काही अर्धवट क्षमतेने कार्यरत आहेत। हडपसर येथील 200 टन ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प 3 आठवडे बंद आहे। धायरी येथील 50 टन क्षमतेचा कोरडा कचरा प्रक्रिया प्रकल्प देखील गेल्या महिनाभरापासून बंद आहे। सुस येथील 200 टन क्षमतेचा प्रकल्प देखील अर्ध्या क्षमतेने चालू आहे। वनाज येथील जुन्या कचरा डेपोमधील रॅम्पची जागा 2 महिन्यापूर्वी अचानक मेट्रो प्रकल्पासाठी हस्तांतरित केले। त्यामुळे कोथरूड, वारजे व कर्वेनगर भागातील रोजचे 125 ट्रक कचरा वनाजऐवजी घोले रोड किंवा कात्रज येथील रॅम्पवर पाठवला जातोय। त्यामुळे वाहतुकीचा अंतर व वेळ वाढलाय। ट्रक फेऱ्यांची संख्या देखील निम्म्यावर आली आहे। कचरा उचलण्यात अडथळा निर्माण होत असल्यानं शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग तयार होत आहेत। याबाबत वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन या प्रश्नांकडे लक्ष वेधलंय। त्यात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत। वनाज येथील रॅम्पला पर्याय उपलब्ध होण्याआधी ती जागा मेट्रोला का देण्यात आली? पुणे मिळकत करामध्ये 20% सफाई कर भरतात, तसेच घराघरातून कचरा उचलण्यासाठी शुल्कही देतात, तरी शहर स्वच्छ का नाही? स्वच्छतेचा अधिकार पुणेकरांचा मूलभूत हक्क आहे। फक्त स्वच्छ सर्वेक्षणसाठी वरवरची कामे करून भिंती रंगवून शहर स्वच्छ होणार नाही, असंही त्यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।